मृत्यूच्या पहिले सगळ्याला परीक्षा द्यावा लागणार आहे. जो जसा अभ्यास करेल त्यानुसार त्याला तसे मार्क्स भेटतील आणि त्या मार्क्सनुसार त्याचा पुढचा रिझल्ट ठरलेला राहील. म्हणून आपण मृत्यूच्या पूर्वी परीक्षेत पास झालो, मृत्यू तर अटळ आहे सगळ्यांना, पण खरंच मी परीक्षेमध्ये पास होईल का? म्हणून आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो अतिशय मार्मिक आणि परखड आहे. याच्यामध्ये सांगलंय मृत्यू तर येण्याच्या आधी आपण काय काय करू शकतो आणि काय करू इच्छितो याची तुम्ही लिस्ट तयार केली का? माझा मृत्यू अटळ आहे, पण त्याच्या पहिले मी काय काय करू इच्छितो माझ्या लाईफमध्ये याची तुम्ही लिस्ट तयार केली का? सेकंड थिंग आहे अशी कार्य जे मृत्यूच्या पलीकडे जाण्यास मदत होतात, आणि दुसरं तीच कार्य मला ह्या संसारामध्ये मला त्याचं खूप मदत होती. मृत्यूच्या पहिले मी पलीकडे जाणार त्या कार्यासाठी मी काय केलं पाहिजे, आणि आताचं माझं जीवन चालू आहे त्यासाठी मी काय काय केलं पाहिजे हे दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. आणि तिसरं, तेव्हाच आपण आज कार्याची अशी सूची बनवूया आणि फळ्यावर आणि तुमच्या हृदयावर आणि तुमच्या चित्त्यावर लिहून ठेवा की मला सुरुवात कशी करायची. मृत्यू येणार आहे ना प्रत्येकाला. इथं कोणी 100 वर्ष जागा बुवा मला काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला. इथे मिनिमम ॲव्हरेज किती लोक आहेत तुमचे? 45 आहे ना? किती आहे एज? हे स्टुडंट असेल ते 15-20 वर्षाचे असतील, बाकीचे आता एक काम करा, 60 वर्षाचे मिनिमम ॲव्हरेज आपलं, बरोबर. 60 वर्षामध्ये कोणाचे 20 वर्ष झाले, कोणाचे 30 वर्ष झाले, कोणाचे 40 वर्ष झाले. आता या 30-40 वर्षामध्ये माझी भक्ती क्वालिटी होती का क्वांटिटी होती? आणि येणारे आता पुढचे जे वर्ष राहणार आहेत ते मला क्वांटिटी करायचे का क्वालिटी करायची? आणि हे जर मुद्दा समजला ना, खूप चांगलं जीवन, अतिशय चांगलं आहे. म्हणून मृत्यूच्या पहिले, मृत्यू अटळ आहे, त्याच्या पहिले असं कार्य करून जा की जे आपल्याला आनंद वाटू शकेल आणि समाजाला पण आणि भगवंताला पण होऊ शकेल. आणि हेच कार्य लोकांच्या नजरेत येणार नाहीत, येतील कदाचित, पण तुम्ही निश्चित भगवंताच्या नजरेत येता. म्हणून असं एकदा एकनाथ महाराजाकडे एक व्यक्ती गेला होता आणि त्यांना विचारलं होतं की महाराज, माझ्या भाऊबंदकीनं, शेजाऱ्या पाजाऱ्यानं, बायकोनं, मुलानं खूप त्रास दिला आहे आणि आता मला जीवन नकोच झालं. लोकांनी मला एवढं त्रस्त केलंय, कोणी माझे पैसे देत नाही, शेतीमध्ये बांधावर भांडण करतायत, मी काय करू? मला ह्या एवढे एक्झायटी, एवढा त्रस्त, मी चिंताग्रस्त आहे, वाटते जीवनाचं काहीतरी करावं. सगळेजण मला नाही का तुटून पडलेत, माझ्यावर अटॅक करतायत, मी काय करू? महाराज म्हटले काय नाही, 8 दिवसानंतर तुझा मृत्यू होणार आहे. एवढं म्हटले आणि म्हणले जा घरी. आणि गेल्यानंतर पुन्हा 8 दिवसानंतर आला, मला महाराज मी वाचला, अच्छा तुझ्या 8 दिवसानंतर मृत्यू येणार आहे. असं करता करता 1 वर्ष गेलं आणि त्या 1 वर्षामध्ये त्याने काय काय केलं असेल त्याच्या जीवनामध्ये. मृत्यूचे येण्याच्या पहिले असं प्रिपरेशन केलं त्यानं तर त्याचं मटेरिस्टिक लाईफ पण खूप चांगलं झालं आणि स्पिरिच्युअल लाईफ पण खूप चांगलं झालं. सगळं ताट बसा बरं, दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, म्हणा हरी हरी. एकदा असंच एक म्हातारी प्रवचनाला बसली होती. बसल्यानंतर म्हणली बाबा तुमच्या प्रवचनाचा लय फायदा झाला. म्हणजे काय झाला हो? म्हणले मी नाशिकला राहते, नाशिकहून माझ्या लेकीकडे पुण्याला गेले. अच्छा, म्हणून पुण्याला ट्रीटमेंट घेतली, फरक नाही पडला. म्हणले मुंबईला गेले, नाही फरक पडला. मग माझा मुलगा आहे अमेरिकेमध्ये. भाऊ अमेरिकेमध्ये? बरं, मला हो माहीत आहे ना. तिथे गेले, ट्रीटमेंट घेतली, फरक नाही पडला. पण जसं मी तुमच्या प्रवचन बसले ना, मला त्याचा इलाज भेटला. म्हणजे काय, चांगली झोप लागते. चांगली झोप लागते. असं जास्त वेळ घेणार नाही, जरा ताट बसा. आणि जो आता झोपेल त्याला प्रश्न विचारेल, ठीक आहे? तुम्ही नाही का माझ्या प्रवचनानंतर कदाचित रामलक्ष्मीपुरला भेटा, मग कुठून बाबा आणला तुम्ही? असं महत्वाचं आहे की मृत्यूच्या पहिले माझी काय प्रिपरेशन असलं पाहिजे.
म्हणून इथे एक मुद्दा असा आहे, मृत्यूपरी ही परीक्षा पास झाला तर ठीक, म्हणून भौतिक जीवनातल्या परीक्षेत तुम्ही पास होऊ शकाल, पण आध्यात्मिक परीक्षा पास होताल का, हे खरं प्रवचन टायटल. जीवनातल्या परीक्षा तुम्ही पास व्हाल दुसऱ्याच्या कॉप्या करून, पण मूर्तीची परीक्षा तुम्ही पास व्हाल का नाही हे तुमच्या जीवनभराच्या प्रॅक्टिसवर निर्भर राहणार आहे. म्हणून ज्या व्यक्तीनं एकनाथ महाराजाला उत्तर दिलं आणि आपल्या गुरुवर्गानं ते सांगितलं, आणि हा सेम प्रश्न श्रीमद भागवताच्या फर्स्ट कॅन्टोच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये पहिला स्कंद 19वा अध्याय श्लोक नंबर 24मध्ये राजा परीक्षित महाराज म्हणतात की तिथले मृत्यूच्या पहिले असलेले कर्तव्य काय, काय करावे आणि काय करू नये याचं मला उत्तर द्या. आणि ह्याच प्रश्नावर श्रीमद भागवताचे 335 अध्याय 18,000 श्लोक आणि 12 स्कंदामध्ये वर्णन केलेले. आणि ह्या प्रश्नावरच आपण आज डिस्कशन करणार आहे. तर मृत्यूच्या पहिले काय काय केलं पाहिजे, तर महत्त्वाचं आहे की असा स्वभाव हवा की तो आनंदी राहावा आणि आपल्याला आणि इतरांना सकारात्मक एनर्जी भेटावी. खालील गुण जोपासले तर मृत्यूच्या वेळेस आणि जीवनात तुम्ही आनंदी राहता. पहिला गुण आहे मृत्यूच्या पहिले प्रेमळ आणि दयाळू स्वभाव ठेवा. प्रत्येकाने 8 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, आपल्या आजूबाजूला नाही का लोकांची प्रेमानं वागत चला आणि दयाळू स्वभाव व्हा. आणि त्याच्यामध्ये जी गोष्ट असेल कॉम्प्रोमाइज करीत चला. रिलेशन इम्पॉर्टंट असेल तर कॉम्प्रोमाइज करता, आणि फॅसिलिटीमध्ये कमी जास्त झालं तर ॲडजस्टमेंट करा. आपल्याला वस्तूपेक्षा व्यक्ती इम्पॉर्टंट आहे. इस्कॉनमध्ये काय झालं माहिती आहे का, लोक जिवंत असताना कोणी कोणाचं गुणगान करत नाही आणि मेल्यानंतर मोठीची मोठी ऑफर लिहितात, काय कविते लिहितात. म्हणून जिवंतपणे असलेले एकेकीपणा आणि मेल्यानंतर झालेली गर्दी काही कामाची नाही. काय जिवंतपणे असलेला एकेकीपणा आणि मेल्यानंतर झालेली गर्दी काहीच कामाची नाही. तर जिवंतपणे असताना आपल्यासोबतच्या लोकांना लव अँड केअरिंग करा. जसं लोक तुम्हाला टॉलरन्स करतायत, तुम्हाला लोक सहन करतायत, जसं तुम्ही लोकांना सहन करतायत तसे लोक तुम्हाला सहन करतायत. जेवढा तुम्हाला लोकांपासून त्रास होतोय तेवढा तुमच्यापासून पण जो लोकांना त्रास होतोय. आपल्याला वाटत नाही, आपल्याला वाटतं याच्यापासून त्रास होतो याच्यापासून, अरे नाही बाबा, आपल्यापासून सुद्धा लोकांना त्रास होतो हे आपल्याला कळत नाही. जो सेन्सिटिव्ह पर्सन असतो त्याला कळत आहे. रामायण जेव्हा तुम्ही वाचतात तर सुग्रीव इनसेन्सिटिव्ह होता, पण हनुमानजी सेन्सिटिव्ह होती म्हणून सुग्रीवनं बसायला जागा नाही दिली. पण हनुमानजीनं सेन्सिटिव्ह दिला, त्याचा दुष्परिणाम काय झाला, भगवंताने सुग्रीवला वालीकून मार खावा घातला आणि हनुमानजीवर कृपा केली. म्हणून रिलेशनशिपमध्ये सेन्सिटिव्हपणा, संवेदनशील असणं महत्त्वाचं आहे. की आपण वागताना बोलताना माझ्या शब्दातून माझ्या मृत्यूच्या येण्याच्या पहिले मी प्रेमळ वागलो का, सगळ्यांशी व्यवहार केला का, सहन करीत चाला. खरे प्रेमाची व्याख्या काय, सहन करणे, क्षमा करणे आणि प्रेम करणे याला खरं प्रेम म्हणतात. अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणे. आणि प्रेम कोणाकडे पाहायला भेटतंय, 2च व्यक्तीकडे, एक आईकडे आणि भगवंताकडे, आणि तिसरं जे शुद्ध भक्त आहे त्यांच्याकडे. आई काही करते, आपल्या बाळाला त्या त्रासाला सहन करते, त्याच्या चुकाला माफ करते आणि अपेक्षा काही ठेवत नाही. त्याच प्रकारे गुरु आणि वैष्णव ते तुम्हाला काय करतात, सहन करतात, तुमच्या चुकाला माफ करतात, पण अपेक्षा काही ठेवत नाही. त्यांना एकच अपेक्षा असते, यानं त्याची चेतना भगवंताकडे जावं. म्हणून पहिला प्रिन्सिपल्स आहे कोणाला कमी लेखू नका. कदाचित आपण जजमेंट पास करू, पण आपल्या जजमेंटनं भगवंताचं जजमेंट त्यासाठी वेगळं असेल. प्रभुपादांचे एक डिसायपल होते किरीजी पीटर, तो खाचा झोपायचा, सगळे लोक त्याचं क्रिटिसिझम करायचे. म्हणजे बरेच जण डिसायपल म्हणे त्याला हाकलून द्या, त्याला बाहेर काढून टाका. प्रभुपाद म्हणले राहू द्या. नंतर तेच किरीजी पीटर नाही का कृतुदास झाले, कृतुदास झाले, दुसरंच नाव आहे त्यांचं, पण त्याने बंगाली तो संस्कृत सगळं लिटरेचर आहे ना ते इंग्लिशमध्ये केलं. का आपण कोणाला जजमेंट करतोय, पण तो भविष्यामध्ये कोण होऊ शकेल माहीत नाही. जसं ध्रुव महाराजाला पहिले जजमेंट केलं होतं सुनीतीने उत्तमना, सुरुचीना, पण त्याचा दुष्परिणाम काय झाला, फ्युचरमध्ये त्याचा रिझल्ट भेटला. म्हणून आध्यात्मिक नुकसान तर आहेच आहे, पण भौतिक नुकसानमध्ये रिलेशन खराब होत आहेत. म्हणून मी एवढ्या वर्ष राहताना मला ज्याशी जमत नाही ना त्याला बोलायचं नाही, त्याला काहीच नाही.
मग तू तुझं जीवन जग, माझं मी जीवन जगतो. प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाजण आपल्या आपल्या स्वभावानुसार जगतोय. आपण दुसऱ्याला चेंज करण्याचा प्रयत्न न करता स्वतःला मला कसं होतंय म्हणून ज्यांच्यामुळं तुमचे रिलेशन खराब होतात, तुमची चेतना खराब होतात, तर तुम्ही दुसऱ्यांसोबत राहून नाही का तुमचं रिलेशन मेंटेन करा. म्हणून पहिला स्वभाव आहे मृत्यूच्या पहिले की माझा प्रेमळ स्वभाव ठेवा. कारण किती वर्ष राहिले मला माहीत नाही, पण जिवंतपणे दुसऱ्याला ग्लोरीफाय करा, अप्रिशिएट करा, जेन्युइन करा बरं. नाही तर हरभऱ्याचं झाडं प्रभूजी आप प्रभू नाही आप पुरुष है नाही, मग कोण आहे? महापुरुष आहे. अरे बाप रे, आप प्रभू है नाही म्हणून कोण आहे? महाप्रभू आहे. ले बा असं एकदम असं म्हणत गोड बोले तोंड चोपड्या. नाही, जेन्युइन अप्रिशिएट करा. काही नाही काही तुम्हाला दिसतंय, पण तुमच्याकडे ती सवय आहे का? आपल्याला काय होतंय, आपण मधमाशी बनतो का घाण माशी बनतो? मधमाशी काय करते, प्रत्येक फुलातून चांगलं घेत असते, आणि घाण माशी असू द्या ती नेहमी घाणच घेत असते. तसं भक्ती मार्गामध्ये तुम्ही प्रत्येकाकडे चांगलं आहे. म्हणून शिक्षाष्टकावर एकदा विचारलं, प्रभू अमेरिकेमध्ये इंट्रोडक्शन तुम्ही एवढं नॉलेज काय? म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडून घेत राहतो, प्रत्येकाकडून. जसं भक्तिसिंग ठाकूर महाराज होते, सगळे ब्रह्मचार्य क्रिटिसिझम करायचे आणि तो लय भांडकुदळ होता. तर भक्तिसिंग ठाकूर महाराज एक दिवस म्हटले, तो कपडे खूप स्वच्छ धुतो बरं. भक्तिसिंग ठाकूरांनी तेवढं पाहिलं. आपलं ज्याच्याशी जमतंय ना त्याने किती वाईट वागू द्या आपल्याला चांगलं दिसतंय, पण ज्याच्याशी आपलं जमत नाही ना तो किती चांगला वागू द्या आपण त्याच्यामध्ये वाईटपणाच बघत असतो. म्हणून हे सगळं सांगण्याचा मुद्दा एकच आहे, सगळ्यांशी प्रेमळ आणि स्वभाव ठेवा. प्रत्येकाचं वागणं, बोलणं, फॅमिली, फायनान्शियली, फिजिकली, रूप, रंग वेगळं वेगळं असू शकेल. एकत्र तुम्ही जेव्हा राहतात ना, जेव्हा तुम्ही भक्तांना प्रेम करता तर भगवंत तुम्हाला प्रेम करतील. काय वाक्य? तुम्ही भक्तावर प्रेम केलं तर भगवंत तुम्हाला प्रेम करतील. तुम्ही भक्तांना क्रिटिसिझम करता तर भगवंत तुम्हाला दुर्लक्ष करतील. म्हणून पहिला प्रिन्सिपल आहे मृत्यूच्या पहिले, कारण की हे मला क्लिअर करायचं आहे. दुसरं गुण आहे शांत आणि संयमी ठेवा. कठीण प्रसंग येतील तुमच्या लाईफमध्ये, फॅमिली, फिजिकली, खूप काही येईल. स्टेबल राहा. सोड्याची बॉटल आणि पाण्याची बॉटल, सोड्याच्या बॉटलला शेक केला की लगेच उतू येतात. काही लोक काय झालं की लगेच फुसफुस चार चौघा लगेच. आणि दुसरी गोष्ट काय, पाण्यासारखं स्टेबल राहा. पाण्याच्या बॉटलला किती हलवा काही फरक पडत नाही. तसं जो भक्तीमध्ये स्थिर असतो तो पाण्याच्या बॉटलसारखा असतो, आणि जो मटेरिस्टिक गोष्टीमध्ये असतो तो सोड्याच्या बॉटलसारखा असतो. त्याला वाटतं की माझी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी हो, आणि मग त्याला राग येतो. राग येण्याचे पहिले 3 कारण, तो कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी आहे, अपेक्षा ठेवतो, आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली पाहिजे तेव्हा राग येतो. थोडं जड चाललंय का? पहिलं राग येण्याचे 3च कारण आहेत. म्हणून याच्यामध्ये शांत राहा, काही फरक पडत नाही. दुनियामध्ये तुम्ही कोणती परिस्थिती काही करू शकत नाही. आणि संयम ठेवा. रिलेशनमध्ये स्वतःच्या साधनेमध्ये उतावळं होऊ नका. कृष्णप्रेम असं नाही भेटत हो. तुम्हाला चंदन, जेव्हा चंदन महिन्यामध्ये आपण चंदन यात्रा करतो ना, किती घासावं लागतं तेव्हा ते चंदन एवढं भेटतंय. तसं तुमचं जीवन दिवसभर तुम्ही झिजतान तेव्हा तुम्हाला नाही का त्याचा सुगंध येतो. म्हणून एक शायर म्हणतात, इलायची के दानों में तो मुकंदर है अपना, इलायची के दानों में तो सा मुकंदर है अपना, महक उतनी बिखरी पिसे गए उतना. इलायची के इसमें तो मुकंदर है, बहुत सुगंध है, जितनी घिसोगे उतना महक आएगी. त्याच प्रकारे लोक लिहितात चंदना परी देव झिजवला. तुम्ही बघितलं ना, बोर्ड लिहितात लय मोठमोठे, पण जीवनभर यांना त्रास दिलेला असतो लोकांना, पण स्लोगन लय भारी भारी लिहितात. पण भक्त हे काय करतो, झिजलं पाहिजे दुसऱ्यासाठी, आणि त्यासाठी कम्फर्ट झोन येऊन नाही का लोकांची काळजी घेतली पाहिजे. प्रचार आणि लोक कधी टिकून राहतात. इस्कॉनमध्ये काय झालंय, लोकांना लव आणि केअरिंग भेटत नाही. इस्कॉन आणि ख्रिश्चनमधली सिमिलॅरिटी मी कालच यूथला सांगितलं. ख्रिश्चन्समध्ये काय होतं माहिती आहे का, ते प्राण्यावर खूप जीव लावतात, माणसावर खूप प्रेम करतात, आणि जनावरांना नाही का खातात, ते खूप खातात. इस्कॉनमध्ये काय झालंय, जनावरावर खूप प्रेम करतात,
आणि माणसानं शिव्या घालत बसतात. म्हणून इथे पहिलं आहे शांत आणि संयमी राहा. फॅमिलीमध्ये बायको असो, नवरा असो, भक्तांमध्ये असो, तुम्ही समाजामध्ये जातात, हे दोन गोष्ट स्वभाव आणि संयम ठेवा. तिसरं म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग राहा. थर्ड आनंदी राहा. प्रत्येक प्रसंग चांगली बाजू बघण्याचा दृष्टिकोन ठेवा. ही गोष्ट अशी झाल्यानंतर त्याचा सेकंड अँगल बघा, असं का तसं का. जेव्हा आपण फर्स्ट अँगल बघतो आणि त्या फर्स्ट अँगलमध्ये एकदा काही देऊन टाकतो तर त्याची दुसरी बाजू न बघता गडबड. श्रीमान शिक्षेष्ठ प्रभू जेव्हा त्यांनी एअरफोर्स सोडल्यानंतर वृंदावनमध्ये होते आणि वृंदावनमध्ये असताना एक व्यक्ती लेफ्ट साईडनं जप करत होते आणि प्रभूजी त्यांच्या बाजूला बसले होते. तरी प्रभूजीला थोडं अकोड वाटत होतं की अरे राईट साईडनं जप करायचा असतो, हे लेफ्ट साईडनं का जप करतो. खूप वेळ झाल्यानंतर प्रभूजीला राहवलं नाही आणि विचारलं, तो आप लेफ्ट साइड से जब क्यों कर रहे हैं, राइट साइड में क्यों नहीं करते. त्या व्यक्तीनं ती शॉल बाजूला केली. त्यांच्या राईट हँडचे सगळे बोटं तुटलेले होते आणि लेफ्ट साईडने ते जप करत होते. प्रभूजीला वाटलं की मी जमिनीमध्ये धसावं का बिल्डिंग उडून मारावं. मी त्यांना बाहेरून जज केलं. मी पहिलीच बाजू बघितली पण दुसरी बाजू नाही पाहिली. तसंच आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये, फर्स्ट बाजू बघतो आणि मग अपराध करून बघ. म्हणून सकारात्मक लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शोधत राहायच्या. हे भक्तीचं आहे आणि हे श्रवण कीर्तनामध्ये मदत करतंय. बरं, आपल्याला श्रवण कीर्तनामध्ये रुची का नाही, कारण आपल्या बाकीच्या गोष्टीमध्ये विचार करायचा आहे की मूर्ती आपण चांगले असताना आपल्याला भगवंताचं स्मरण होत नाही आहे, तर मूर्तीच्या वेळेस भगवंत कसं काय स्मरणाला येतील. तुम्ही एकांतात बसा आणि तुम्ही बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय थॉट येतात बघा, बसा. त्याच्या समजायचं की तुम्ही श्रवण कीर्तन करता पण बाकीच्या गोष्टीमध्ये, अपरामध्ये, पापामध्ये, रिलेशनशिपमध्ये त्याचे रिॲक्शन्स लागत राहतात. म्हणून रिफ्लेक्शन होतं, आरशाचं रिफ्लेक्शन. आरशाचं रिफ्लेक्शन माहिती आहे का, धरला की लगेच रिप्लेस होतो. तसंच काही लोक वर्षानुवर्ष पण बाकीच्या गोष्टीमध्ये गडबड गोंधळ आहे. फॅमिलीमध्ये असो, सोशली असो, कम्युनिटीमध्ये, वैष्णव कम्युनिटीमध्ये असो, त्याच्यामुळं ती श्रवण कीर्तन चित्तम. म्हणून हे समजायचं की आपण कुठंतरी आपल्या याच्यामध्ये एक, म्हणून जीवनामध्ये एक असा कप्पा असणार आहे, त्याला इम्प्रूव्हमेंट करू शकतो. जीवनातला एक कप्पा असा आहे, तो इम्प्रूव्हमेंट, तो स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा कप्पा नेहमी खाली राहणार आहे. जीवनाचा एक कोपरा असा असणार आहे की तुम्ही स्वतःला इम्प्रूव्हमेंट करू शकता, तो कोपरा कधीच भरणार नाही. तर इथे सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, थिंकिंग ठेवायचं. जेव्हा तुम्ही म्हणून माझा अनुभव असा आहे की आम्ही कपडे घातले म्हणजे काही मोठे पोहोचलेले नाहीत. आमच्या जीवनात फॅमिली प्रॉब्लेम्स येतात, फिजिकली प्रॉब्लेम्स असतात, आम्ही मेंटल लेवलला आम्हाला बी स्ट्रेस येतो. आपल्याला वाटतं ब्रह्मचारी कपडे घातला म्हणजे अरे नाही. तुम्हाला सांगतो, अरे आम्ही मनुष्य बाबा, आम्हाला भावना असतात, आमच्या डिझायर्स असतात, आम्हाला बी राग क्रोध येतो, असं नाही. पण आम्ही त्याला बघण्याचा अँगल होतो. आणि माझ्या जीवनातला एक प्रसंग असं वाटतं, यार मी भक्ती करू का फॅमिली बघू. मी श्रीमान शिक्षाष्टमपूरकडे गेलो भेटायला. त्यांना काही न बोलताच माझ्या प्रश्नाची उत्तर भेटली, कारण त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी एवढी होती की माझी निगेटिव्ह त्यांच्यासमोर चाललीच नाही. बघा, तुमच्या जीवनामध्ये काही असे लोक असतात ना, तुम्ही वाटतं काहीतरी बोला, पण तिथे गेल्यानंतर अरे जाऊ दे, आपण काय त्यांच्यावर. त्यांची शुद्धता एवढी असते, ती पॉझिटिव्ह एनर्जी एवढी राहते की आपल्याला ते आपल्या निगेटिव्हला होतं. तसं आपल्या जीवनामध्ये राहिलं. ते काही ब्रह्मचार्याला भेटतं असं नाही, ग्रस्तांमध्ये पण खूप सिन्सिअर ड्युटी आहेत. त्यांच्या बाजूला बसल्या आपोआप तुम्हाला निगेटिव्ह येणारच नाही. काही जण असे असतात, भीतीच वाटते, नको बाबा जा कधी चटका देईन, भरोसाच नाही याचा. म्हणून लहान सकारात्मक गोष्टी ठेवा आणि आनंदी राहा. चौथी गोष्ट म्हणजे क्षमाशील राहावं आणि मोकळेपणाने जीवन जागा. कारण की राग, तिरस्कार आणि द्वेष सोडून द्या. राग, तिरस्कार याला सोडून द्या. जीवनाच्या मृत्यूच्या पहिले सगळ्यांच्या माफी मागून घ्या. कोण कधी मृत्यू येईल माहीत नाही. नवरा बायको असो, आई वडील असो, सासू असो, कोण माफी मागू शकत नाही. ज्याचा इगो खूप मोठा आहे आणि स्वतःला परमश्रेष्ठ मानतो तो मागू शकत नाही. गौरगोपाल प्रभू म्हणतात, हमने जीवन इतना आसान बना दिया है, जीवन इतना आसान बना दिया, हमने किसी से माफी मांग लिया और किसी को माफ कर लिया है. हमने किसी से माफी मांग लिया है और किसी को माफ कर दिया. आहे का तो करेज.
का इगो एवढा आहे, आणि जेवढा तुम्ही इगो ठेवतात ना तेवढं तुमच्यापासून भगवंत दूर आहे. अरे गोपीना इगो झाला, भगवंत गोपीला सोडून देतात. आपण किस खेत की मुली आहे. अहंकार, काही अहंकाराला काही किंमत नाही हो. तुमचं पद, पैसा, रूप, ज्ञान, गुण मृत्यूच्या वेळेस एक कामाला येत नाही. तुमच्यामध्ये हृदयातली क्षमाशील आहे ना, तीच महत्वाची. म्हणून शिलोप्रभा जेव्हा शेवटी शरीर सोडत होते ना, तर प्रभुपादाने सगळ्या गुरुबंधूंना बोलून घेतलं राधा कृष्ण बलराम मंदिरामध्ये, आणि एक एक गुरुबंधूशी माफी मागितली. माझ्याकडून कळत नकळत काय अपराध झाले असेल तर मला माफ करा. आणि प्रभुपाद लिटरली बेडवर होते, हात जोडून, आणि एक भजन म्हणायचे, भक्तिब्रेंद स्वामी महाराज, तांद्रचे सने भक्तसने वास, हे भजन म्हणायचे आणि रडायचे. वैष्णवला म्हणायचे, वैष्णव मला ब्लेसिंग द्या, माझ्याकडून अपराध झाले. आपल्या गुरुबंधूकडून रडून रडून माफी मागायची. हरिशौरी प्रभूंनी त्यांच्या डायरी लिहिलेली आहे. आणि आताच टेम्पल बिल्ड म्हणून नाही का गिरिराज स्वामी महाराजांचं बुक्स पब्लिश झाले, त्याच्यामध्ये हे एपिसोड येतो. आणि प्रभुपाद लिटरली सगळ्या गुरुबंधूची माफी मागायची. अहो गुरुबंधू सोडव, आपल्या डिसायपलची माफी मागत होते प्रभुपाद. मी तुम्हाला रागवलं, मी तुम्हाला झापलंय मॅनेजमेंट करताना, माझ्याकडून खूप अपराध झाले. जे फाउंडर आचार्य डिवाइन ग्रेस स्वामी प्रभुपाद, आपल्या गुरुबंधू, आपल्या डिसायपल्स कोण येऊन त्याच्याकडे साफसफाई करणाऱ्याकडून सुद्धा प्रभुपादाने माफी मागितली. आपली आहे का एवढं करेज की आपल्या बाजूच्या भक्ताकडे तो एखादा बोलत नसेल, हरभऱ्याच्या याच्यासारखं फुगून बसायचं, तो आला की आपण रस्ता बदलायचा. तुमचा इगो खुश होईल. पण मदन गोपाल राधा गोपीनाथजी ते तुमच्यावर नाही का नाराज होते म्हणजे बा भक्ती तर करतोय पण याचा अहंकार, अभिमान, गर्व जात नाहीये. म्हणून आपण वांच्या कल्पतोर कशासाठी म्हणतो? ब्लेचिंगसाठी म्हणतो. नुसतं पोपटासारखं पोपटासारखे सगळे पाठ करतात, पण ते पोपटाचा गळा पकडू द्या, ते कॅच करते. तसं जीवनामध्ये तुमच्या जीवनात प्रसंग आल्यानंतर तुम्ही हरे कृष्ण म्हणतात का शिव्या घालत बसतात, त्या पोपटासारखे. म्हणून माफी मागत चला. आणि जेवढं तुम्ही माफी मागता ना, ते रॉकेट लॉन्च होतं ना, जसं जसं वरती जातं ना तसं तसं एक एक पार्ट सोडत चालतंय. तसं आपण जेव्हा वरती जातोत ना, भक्तीच्या वरती एक एक जीवनातल्या एक गोष्टी रिमूव्ह करा. भौतिक गोष्टी सोडणं सोपं असतंय. तुमचं एक नोकरी सोडणं, घरदार सोडणं, मंदिरात करून बाहेरच्या मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी सोडू शकतात, पण मोठी गोष्ट तुमचा अहंकार आणि काम क्रोध तुम्ही सोडू शकत नाही सोडू शकत. भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा इगो नडतो. अहो लय सूक्ष्म आहे. जसं जसं भक्तीत पुढे जातात ना, आम्ही एवढ्या वर्षानंतर बोलतोय, अरे आम्ही लय चुका केल्या आमच्या जीवनामध्ये, खूप चुका केल्या. आणि मग कोणी बोलत नसेल, हा ठीक आहे, एखाद्याला आपला स्वभाव आवडत नसेल, पण इनडायरेक्टली त्याची सेवा करा, त्याचे ब्लेसिंग घ्या. भगवंताला दाखवायचं, भगवंता मी प्रयत्न करतो बरं. तो चुकीचा वागत असा नाही, मी त्याच्यासारखं वागत, त्याच्यात माझ्यात काहीच फरक नाही. पण तो चुकीचा, त्याच्यासोबत त्याचे कर्म जाऊ द्या, पण माझे कर्म मला नाही का वाढवायचे नाही. म्हणून एकदा भगवंत माफ करते, पण कर्म माफ नाही करत. एकदा भगवंत माफ करतील, पण कर्म कोणाच्या बापाला माफ करत नाही. सीतामाईने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला, सीताला दंड दिला. ज्याने ज्याने वैष्णव अपराध केला, अहो अद्वैत आचार्यांच्या प्रती सची माताने अपराध केला, चैतन्य महाप्रभूंनी तिला सुद्धा माफ नाही केली. म्हणून क्षमाशील आणि मोकळेपणा ठेवा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नेहमी माफी मागितली पाहिजे प्रत्येकाकडे. त्याच्या जीवनात प्रत्येकाला माफी. त्याने साळूमाळून त्रास दिला, मुंबाजींना त्रास दिला, पण माफी मागितली. तुम्हाला एक घटना सांगतो. 6-7 वर्षापूर्वी आमचे यादव प्रभू आहेत याचे बनारसचे, ते आले होते. आणि ते नाशिकमध्ये काही वर्षे त्याने ड्युटी केल्यानंतर ते तिकडे शिफ्ट झाले. तर ते त्यांच्या आजूबाजूला त्या गंगेच्या काठी खूप आश्रम आहेत, आणि त्या आश्रमामध्ये लोक शरीर सोडण्यासाठी काशीला जात असतात. ते एक व्यक्ती वयाच्या 55 वर्षामध्ये तो तिकडे गेला शरीर सुटण्यासाठी. कारण शरीर आजारी होता म्हणून म्हटलं की शेवटचं होतं. 7-8 वर्ष राहिले, पण त्याच्या मनामध्ये कुठंतरी खंत होती. कारण का खंत होती? तो गेल्या 28 वर्षापासून आपल्या लहान भावाशी बोलून त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली होती, काहीतरी भांडणं झाली होती. 28 वर्ष एकूण एकाला ते अजिबात बोलले नव्हते.
आणि मग तो डिस्कशन करता करता त्याच्या मनामध्ये ते कुठंतरी सुपक्षण होत होतं, दाबलं जात होतं की मी कुठंतरी चुकतोय, कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे माहीतच नाही. त्याचा इगो मानत नव्हता. खूप वर्ष राहिले. एक दिवस त्या जो चालवणारा ओल्ड हाऊसचा व्यक्तीला बोलवलं की म्हटलं एक काम करा, माझा भाऊ आहे जौनपूरमध्ये, तिथं जाऊन त्याला बोलून आणा किंवा त्याला फोन करून बोलून घ्या. आणि बोलून घेतल्यानंतर तो भाऊ एकूण एकाला पाहून नाही का रडत बसली एकूण एकाला की आपण 28 वर्ष अबोल राहिलो. लिटरली डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला विश्वास येणार नाही, जसं त्याने मोठा असून लहानाच्या माफी मागितली आणि लहानासुद्धा मोठ्या भावाचे पाय पकडले. ही घटना दुपारच्या 2 वाजता झाली आणि संध्याकाळी 6:30ला त्याच्या मोठ्या भावाने शरीर सोडलं. का? त्याचं शरीरातून प्राण निघून जात नव्हतं, त्या गोष्टीमुळं दाबून धरलं होतं. पण मृत्यूच्या वेळेस ज्याला त्रास का होतो माहिती आहे का? त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी त्यांच्या स्टोरेजमध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत ना, त्या स्टोरेज राहतात आणि मृत्यूच्या वेळेस ते जास्त त्रास देतात. म्हणून लोक मृत्यूच्या वेळेस एवढा त्रास का होतो, भक्तांना असो का बाहेरच्या लोकांना, त्याने त्यांच्या जीवनात केलेल्या चुका, अपराध रीलमध्ये फिरत राहतात. बायकोच्या प्रती, नवऱ्याच्या प्रती, आई वडिलांच्या प्रती, भाऊंच्या प्रती, भाऊबंदकीच्या प्रती, शेजारी पाजारी, भक्त कम्युनिटीमध्ये एक एक आपल्या कर्मामध्ये स्टोरी ठेवल्या जाते. मी मृत्यूच्या पहिले. आणि आजचं प्रवचन ऐकून जर तुमच्यामध्ये रत्तीमत फरक पडला नाही तर केवळ तुम्ही टाइमपास केला, बाकी काहीच केलं नाही. प्रभूजीनं भारी प्रवचन केले. हे प्रवचन ऐकून जर तुमच्यात फरक पडला नाही तर मी समजे नर्मदेचे गोटे आहेत. माहिती आहे नर्मदेचे गोटे? पाणी जात चिकण्या चोपडा होत जातं, एवढे निगरगट्ट झालेले असतात. बाबा हे प्रभूजीचं कामच आहे, त्यांना बोलवलं म्हणून बोलतात ते. अरे आमचं काही फरक पडणार नाही. एवढ्या वर्षी आम्ही भक्तीमध्ये जे काही घासलं, हे शब्द वापरून आपण वापरतो ते तुम्हाला सांगतो. म्हणून अजिबात नाही. म्हणून मन मोकळेपणे शेवटी माफी मागत चला. आणि माफ करता नाही आलं तर मन हलकं करा. लक्षात ठेवा, रॉकेट जसं मोकळं झालं ना, लॉन्च झालं ना, तो त्या शेवटी त्याचं ऑर्बिट राहते त्या रॉकेटमध्ये. का? ते तसंच आपण नाही का जीवनात आपलं ऑर्बिटच राहिले. आत्मा भगवंताची नाही, तो मोकळा झाला पाहिजे मृत्यूच्या पहिले. कधी येईन केव्हा येईन, पण मी केलं का? माफी मागितली का? मी क्षमा केलं का कोणाला? सगळ्यांशी मोलमोकळं रिलेशन ठेवले का? हाय हॅलो सगळ्यांशी आपण बोललोत का? हे कुठंतरी करणं सांग. म्हणून मनमुक्त केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये निंदा करायचं थांबा. दोन क्रिटिसिझम बंद कर. या जगामध्ये 2 गोष्टी खूप चांगल्या आहेत, सुकर आणि निंदक. डुकर काय करतं? सकाळी उठल्यानंतर सगळीकडे गु खात आहे. शब्द वापरून पण खूप जीभ काढू काढू खात आहे. तसं निंदक उठून नाही का दुसऱ्याचं पाप खात राहतो. मी आता दिलं होतं प्रवचन, निंदकाचे होणारे नुकसान. तो जिभेनं ती विष्ठा खाते, आपण जिभेनं बडबडबड करून लोकांची निंदा करत बसतो. म्हणून शास्त्र सांगतंय ज्याची तुम्ही निंदा करतात त्याचं पाप, जसं एखाद्या गायीनं वासराला जन्म दिला ना, ते चाटून चाटून त्याला स्वच्छ करतात, तसं आपण निंदा करू 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 त्याचं पाप धुवून टाकतो आणि त्याचं कर्म आपल्या डोक्यावर घेतो आणि आपलं पाप वाढत जात आहे. म्हणून शिक्षाष्टकम पूर्व म्हणतात, नेहमी एका प्रवचनामध्ये सांगतात की ओमिटिंग वाटत बसू नका. त्या ओमिटिंगचा तुम्ही घेतल्या ना, तू बघ चांगल्या गोष्टी बोलायचं असेल ना तर कोणी जमा होत नाही, पण क्रिटिसिझम चालू होऊ द्या, सगळे जमा होतात आणि माल मसाला मारत राहतात. तू एव्हरेजचा गरम मसाला मार, तू मग पावभाजी मसाला मार, आणि मग सगळे जाऊन येऊन नाही का काय करतात, निंदा करत बसतात. अरे तो स्वच्छ होत चाललेला आहे. जसा एक महाराष्ट्राचा नेता आहे, लोक म्हणतात तो मरत का नाही. लोक एवढी त्याची निंदा करतात, तो मरतच नाही, कारण लोकांनी पाप घेऊन टाकलं त्याचं. हां, सोशल मीडियावर बसायचं आणि निंदा करीत बसायचं. तो स्वच्छ धोत चाललाय, आपण घेतो घ्याय. म्हणून जे निंदामध्ये लक्ष देतात ते कृष्णाकडे लक्ष जाऊ शकत नाही, आणि जे कृष्णाकडे लक्ष आहे ते निंदा करू शकत नाहीत. जे निंदामध्ये बसले ते कृष्णापासून दूर जातात, पण ज्यांचं कृष्णामध्ये लक्ष आहे तो निंदाकडे लक्ष नसतो. म्हणून याच्यावर मी खूप स्ट्रॉंग प्रवचन दिले. मी आज काही जास्त बोलणार नाही. हां, ते मला बोलून तर घेतलं ना, अजून कडे काय बोल. म्हणून सुकर आणि निंदक,
निंदा कोण करतंय? आपल्यापेक्षा कोणाचं सक्सेस होत असेल ना त्याची आपण निंदा करतो. आणि जेव्हा तुम्ही याचा अर्थ आपण त्याला सुप्रियर मानतो आणि बिना सेल्फ अपॉइंटमेंट असतं. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला भक्ती करता आलं नाही ना चालेल, पण तुम्ही मंदिरात येऊन घरात बसून भाऊबंदकीचं, भक्तांचं, नातेवाईकाचं कोणाची निंदा करू नका. जिबेला नाही का शिक्षाष्टपुर सांगतात 2 गोष्टीचं तोंड उघडलं पाहिजे, प्रसाद खाण्यासाठी आणि दुसरं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 या 2 गोष्टीसाठी तोंड उघडायचं. नाही तर तिसऱ्यांदा तोंड उघडलं तर तोंडाचा वास येतो. अरे बस, याला म्हणतात दोष पाण्याचा. आपल्या दुसऱ्या तोंडाचा वास येतो तसा आपल्या तोंडाचा पण वास येतो बरं. म्हणजे दोष पाण्याची वृत्ती आणि निंदा करण्याची वृत्ती. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की निंदा आणि ह्या इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूप आहे. ती 5वी गोष्ट आहे, निस्वार्थ वृत्ती ठेवा आणि सेवा वाढवा. निस्वार्थ राहा भक्तीमध्ये, भक्ताच्या वैष्णवमध्ये. अपेक्षा ठेवू नका. कोणी काही देऊ न देऊ, नेकी कर दर्या में डाल. मी जी सेवा केली तू त्या सेवेला बघावं, मी याच्यासाठी करत नाही. मी जी सेवा करतो माझ्या सेवेनं माझे गुरु, वैष्णव आणि भगवंताने पाहावं. कोण पाहावं? गुरु वैष्णवाने पाहावा. आणि त्यासाठी करायचं. म्हणून एकदा हनुमानजी, रामचंद्र सगळ्या भक्तांचे नाव बघत होते. हनुमानजीला वाटलं यार माझं कुठंतरी नाव असेल, कुठंच दिसलं नाही. हनुमानजी रडायला लागले, भगवंता मी एवढी सेवा करतो पण डिक्शनरीमध्ये माझं नावच कुठं नाही आहे. भगवंत म्हणले काळजी करून छोटीशी डायरी काढली आणि त्या डायरीमध्ये 1 नंबर नाव हनुमानजीचं होतं. हनुमानजीला राहावं नाही, भगवंता ह्या डायरीचं काय समज आहे? म्हणजे ती जी मोठी डायरी होती ना, जे भक्त माझं स्मरण करतात त्या डायरीमध्ये त्या भक्तांचे नाव होतात. आणि जी छोटी डायरी ना, मी अशा भक्ताचं स्मरण करतो त्या भक्ताचं नाव ह्या डायरीमध्ये आहे. भक्ताने भगवंताचं स्मरण करणं काही मोठी गोष्ट नाही, पण भगवंताने भक्ताचं स्मरण करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि कधी होऊ शकेल? जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करताना, पडद्याच्या मागे राहून करताना तर भगवंताचं लक्ष जाईल, पडद्याच्या पुढे करताना तर लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला कोणाच्या पिक्चरमध्ये, म्हणून माझा ग्रुप आहे इंद्रनगरचा, मुकुंद कृष्णपुरला माहिती आहे, 70-80 फॅमिली आहे, वेल डू, खूप एज्युकेटेड आहेत, वेल सेटल आहे, सगळे काही नाही. पण त्यांना नेहमी सांगतो 2 सेवा करायच्या. खूप वर्षे त्याने जन्माष्टमीची नंतरची बॅकअपची सेवा केलेली. सगळे गेल्यानंतर सगळं साफसाफ करायचं, शू स्टँड, पार्किंग सगळं झाडू मारायचं. रात्री पहाटे 3:30 पर्यंत मी राहत असतो. आणि 8-10 वर्ष गेली. मागच्या 5 वर्षापासून पार्किंगची सेवा करतात. त्याच्यामध्ये फॅक्टरीचे 3-4 कंपनीच्या फॅक्टरीचे मालक असलेले 4 लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, MD MS झालेले, बिल्डर्स आहेत. पण सगळ्यांनी एकच सांगितलं रे, भगवंत तुमची सेवा बघतायत बरं. जसं आमच्या सेवाशक्ती माताजी नाशिकला, त्या दुबईला गेल्या होत्या. वेळ झाला का प्रभूजी? कसं मला 9:45 सांगितलं होतं, चालू द्या 15. हां मला सांगा बरं, इंडिकेट करा. हां तर सेवाशक्ती माताजी गेल्या होत्या आणि जयपताका महाराज दुबईला गेले होते. तर सगळ्या माताजी आरती घेऊन नाही का महाराजांना ऑफरिंग करत होते. तर महाराज म्हटले साईट लावा. आणि सेवाशक्ती माताजी खूप लांब होत्या. महाराजांनी बोलवलं इकडे आणि आरती तू कर. महाराज म्हटले तुम्ही सगळेजण पुढे येण्याचं, पण ती मागं राहते. आणि त्या नवीन होत्या. ते म्हटले एकच आहे, मी मागे राहिले, गुरुच्या नजरेत आले, कृष्णाच्या नजरेत आले. म्हणून निस्वार्थी सेवाभाव करताना वैष्णवांची, गुरुची न सांगता, नोटीस बोर्डवर लिहिणाऱ्या सेवा करणं सोपं असतं, पण नोटीस बोर्डच्या व्यतिरिक्त सेवा करणं ते कृष्णाच्या लक्षात येते. तुमच्या घरात तुम्हाला सांगावं लागतं का? उलटं घरात आल्यानंतर तुम्ही काय करतात काय नाही एकूण एकाला बोलत राहतात. लाता बसतात तरी आपण तिथं चिटकून राहत होतो. बायको म्हणते, नवरा म्हणतो बायको माझ्यासाठी काय केलं? मुलं म्हणतात पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? नवरा म्हणतो जीवन गेलं तरी अरे बाबा. आणि नवऱ्याचे आई बाबा म्हणतात तू काय केलं आमच्यासाठी? तो बी विचार करतो मी काय केलं. सगळेजण करतात, पण तिथल्या तुमच्या सेवेचं रेकग्नायझेशन होत नाही किंवा कोणी त्याचं बघत नाही. पण तुम्ही त्याला लव मात्र जरी सेवा भाव केली
तर कृष्ण गुरु भले तुम्हाला बघत नसेल, गुरु परमगुरु त्यांच्या डिक्शनरीमध्ये तुम्ही येत राहत आहात. म्हणून महत्त्वाचं की स्वतःपुरतं न जगता समाजासाठी काहीतरी करा आणि गरजू लोकांना मदत करा. जे तुमच्याकडे असेल ते देऊन टाका. तन मन धन जे पॉसिबिलिटी आहे, मृत्यूच्या वेळेस सगळं सोडायचं, पण ते सोडण्याच्या पहिले मला हे सगळं करून करायचं. आणि हे झालं 5वी. 6वी गोष्ट आहे आत्मचिंतन करा. रात्री झोपताना विचार करा, आज दिवसभर माझ्याकडून किती चुका झाल्या, मी किती शास्त्र अध्ययन केलं, किती रिलेशन केलं, उद्या हे होता काम आहे, त्याला काय करा, R&D डिपार्टमेंट करा, ॲनालिसिस करा की नाही, आणि स्वतःच्या चुकावर विचार करून ते सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला बदला. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बदलतात ना, तुम्हाला सांगतो, आपण नाही का पाणी नाही का जेव्हा तीर्थाच्या संपर्कात येतं तेव्हा तीर्थ बनतंय. अन्न जेव्हा भगवंताला भोग लागतो तेव्हा महाप्रसाद बनतो. ग्रंथ भगवंताच्या संपर्कात गेल्या, पुस्तक भगवंताच्या संपर्कात गेल्यानंतर तो ग्रंथ बनतो. व्यक्ती जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा साधू होतो. तसं तुम्ही भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर तुमचं काय परिवर्तन होत नाही, म्हणजे तुम्ही काय बांधतात हे महत्त्वाचं आहे. आपण एवढ्या वर्षी आल्यानंतर भौतिक गोष्टी त्यांचं रूप बदलत चाललंय. पाण्याचा असो, महाप्रसादाचं, धामाचा असो, पुस्तकाचा असो. मग आपण साधू किंवा संत काय झाला पाहिजे? साधू म्हणजे कपडे दाढी शेंडी ठेवलेला साधू नव्हे. साधू म्हणजे जो साधना करून साध्याकडे जातो त्याला साधू असं म्हटलं जातं. साधना करून साध्याकडे जातो त्याला साधू म्हणतात. साधू म्हणजे आपल्या वाटले भगवे कपडे घातले, आपल्याकडे नाकाच्या शेंड्यापासून तर नाकाच्या इकडे शेंडीपर्यंत तिलक लावतात. हां, तर इथे स्वतःला एवढं बदलायचं की नाही, आपली भक्ती आपण भलं नाही जमलं हरकत नाही, आत्मचिंतन करा जेवढं तुम्ही. आणि हे आत्मचिंतनाचा वेळ आहे बरं, मृत्यू कधीही येऊ शकेल. दिले 7वी गोष्ट नम्रता राहा. नम्र राहा, हंबल राहा, एवढं नम्र राहा. आपल्याला ऐकायला बरं वाटते, पण जेव्हा तुमच्या जसं जखमी मीठ रगडलं आणि तुमच्या इगोला कोणी ठेसलं ना, तुम्ही त्याचे तोंडही पाहत नाहीत, तेव्हा तुमची खरी परीक्षा आहे. भगवंत हे तुमच्या जीवनामध्ये पाठवत राहतात पिल्लू छोटे छोटे. म्हणून तुम्ही छोट्या छोट्या परीक्षा पास नाही झाली तर मोठी परीक्षा काय पास होता. आणि ती शेवटची परीक्षा भगवंत म्हणतात, बाळा तुझ्या या गोष्टी खूप कमी राहिल्या करायच्या. आणि याचं दिल्यानंतर म्हणून यश संपत्ती बुद्धीचा गर्व करू नका. तुम्ही वयाने किती वर्षे महत्त्वाचे नाहीत, भक्तीने किती चेतनेने किती महत्त्वाचे त्याच्यावर वय ठरतं. जसं आमच्या मंदिरामध्ये एका ब्रह्मचार्याला एक भक्ताचे आईवडील आले होते आणि एकाने विचारलं, प्रभूजी तुमचं वय काय? ते म्हणले मी 7 वर्षाचा आहे. आणि ते होते 65 वर्षाचे, 70 वर्षाचे. हाय म्हणे 5 वर्षाचे. आणि त्याच्या माताजीला विचारलं तुम्ही किती वर्ष? म्हणे 4 वर्षाची. त्या ब्रह्मचार्याला काही कळच ना. म्हणे मला नाही कळलं तुमचं उत्तर काय. तर ते म्हणतात की प्रभूजी 70 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये भक्तीत येऊन गेले ते, म्हणजे 7 वर्षे माझे खरे येतं. आणि माताजी तुम्ही 5 वर्ष का? म्हणले पहिले 4 वर्षे पहिले नवरा सुधारला तर मी भक्ती करेल, म्हणून भक्ती झाल्यानंतर 4 वर्षे खरे ते माझे. बाकीचे भौतिक संसारातले वय काय आहेत? वेस्टेज आहेत. म्हणून इथं काय आहे, आपण काहीच घेऊन नाही आलोत आणि काही घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा, आपले जेवढा वेळ भगवत भक्तीमध्ये रिलेशनमध्ये चांगलं जाईल तेवढं तुम्हाला होईल. 8वं म्हणजे स्वावलंबी आणि सुकृती ठेवा. जीवनात असे काही घडेल त्याचा स्वीकार करा. तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा नका करू, जीवनामध्ये अप अँड डाऊन्स येतील. याच्यावर पण खूप विषय आहेत, आपल्याला वेळ झालेला आहे. पण सांगायचा मुद्दा असा आहे की स्वीकृती करा आणि परिस्थिती नियंत्रण नसले तरी स्वतः प्रतिक्रिया देऊ नका, कमेंट करू नका, पेशन्स ठेवा, त्याचा रिझल्ट आपोआप भेटतो. हे दिलेले. 9वी गोष्ट म्हणजे समाधानी सहजता ठेवा. म्हणून 3 गोष्टी असल्या पाहिजे भक्तांच्या जीवनामध्ये: तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ आणि हृदयामध्ये समाधान. गोड बोला. चुका सांगायच्या असेल तरी अधिकार असेल तर सांगायचं, नसेल तर बाजूला हटायचं. तोंडात गोडपणा, डोक्यावर बर्फ. जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स. हे प्रसंग UK मध्ये शिक्षाष्टम प्रू UKच्या एअरपोर्टला होते.
गेल्यानंतर एक व्यक्ती, त्यांची लहान मुलगी जोरजोरात रडत होती आणि ती लेडीज म्हणे, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स. तर तो व्यक्ती म्हणतो, अहो तुम्ही ती कुठं शांत होणार आहे? आई म्हटली, मी तिला शांत करत नाही, मी स्वतःला शांत करते. काय करते मी? स्वतःला शांत करते. ती म्हणते जेनिफर ती नाही, जेनिफर मी आहे. आपलं रामलक्ष्मण प्रभू रिलॅक्स, मुकुंद कृष्ण प्रभू रिलॅक्स. पण त्या माताजी प्रभू जे असते, आमच्या रसाळ कृष्ण प्रभू कुठे आहेत? रिलॅक्स. जेनिफर. उद्या नवरा भांडला, माताजी म्हणायचं जेनिफर. बायको भांडायला लागली नवऱ्यानं, तुम्ही कोण आहे? सुबुद्धीरा शुभ गोविंद प्रभू रिलॅक्स. सासू चिडली, रिलॅक्स. कोणी चिडलं तर कोणाला केलं पाहिजे? आपण काय करतो? तू शांत राह. तर जेनिफर कोण आहे? तर सगळेच आहेत, आपण पण जेनिफर. म्हणून आमच्याकडे बी येतात, मारुती प्राणदास रिलॅक्स, मारुती प्राणदास रिलॅक्स. जाऊ दे, त्याचं नाही का आता टेम्पो हाय रे. तुम्ही रात्रीचा प्रवास केला कधी? 2 लोक डिप्पर मारल्यावर ॲक्सिडेंट होतो का नाही? एकानं अप्पर आणि डिप्पर झाले की गाडी स्मूथली जाते. तसा एखादा डिप्पर झाला की आपण अप्पर झालं पाहिजे. एकानं अप्पर आणि एक लोक, त्या टायमाला दोघांनी पेटलं की मग गडबडून जाते. नवरा चिडला की बायकोने शांत बसायचं, आणि बायको चिडलं की नवऱ्याने शांत बसायचं, आणि अधिकारी चिडला की काउन्सिलिंग गप बसायचं. नंतर सगळं 2-3 दिवसानं शांत वातावरण झालं की जाताना एक प्रसाद, प्रभूजी तुमच्यासाठी रसगुल्ला बरं खा. आणि झाल्यानंतर सांगायचं, प्रभूजी असं असं केलं असतं बरं झालं असतं, असं केलं तर बरं झालं असतं. प्रॉब्लेम नाही का तुमच्या बोलण्यानं होत नाही, प्रॉब्लेम तुमच्या शांत राहण्यानं सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. तर हे दिलेलं समाधान ठेवलं पाहिजे, आणि आयुष्य जसं जसं येईल त्याचा आनंद घेत चाला, स्वतःला घेतान. आणि जेव्हा हे सगळं करतान तर मूर्तीची तयारी आणि निर्भयता आपोआप येईल, तुम्हाला काही टेन्शन नाही राहणार. राजा परीक्षितनं, मला वेळेचा अभाव, मला ते परीक्षित महाराजांना जेव्हा या सगळ्या गोष्टी ओढल्या होत्या ना, शमीक ऋषीकडून माफी मागितली, घर संपत्ती सगळे सोडली होती, आणि येऊन कर्तव्याबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा ते रिलॅक्समध्ये मूर्तीची तयारी लागली होती. भीष्मदेवासुद्धा त्यांचं जर चरित्र वाचलं तुम्ही, महाभारत वाचा, शय्येवर असताना सगळ्यांची माफी मागितली, त्यांनी स्वागत केलं, प्रत्येकाचं केलं. आपण नुसतं पोपटासारखं पाठ करत राहतो किंवा वाचन, त्याचं डीप सायन्स घेतलं पाहिजे. भीष्मदेवाने काय केलं? सगळं माफी, आणि मग मूर्तीच्या वेळेस भगवंताला पाहत पाहत एक चित्त झाले होते, कारण जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याने रिमूव्ह केल्या होत्या. म्हणून मोबाईलचा डाटा रिमूव्ह केला तर मोबाईल हलका चालतो, तसं हृदयातले कर्म हलके केले तर जीवन हलकं होते. नाही तर मोबाईल हँग झाला ना तो चालत नाही, तसं आपण हँग झालो की आपलं चालत नाही. म्हणून आपली फ्रिक्वेन्सी, रेडिओची फ्रिक्वेन्सी लगेच मॅच होते, आपली फ्रिक्वेन्सी मॅच का होत नाही भगवंताची? ते फ्रिक्वेन्सीची गडबड म्हणजे काय? आपल्या सिस्टममध्ये कुठेतरी गडबड आहे, हे दिलेलं आहे. म्हणून माणसाने आपल्या अंतःकरणात प्रेम, क्षमा, समाधान परोपकार ठेवला तर खूप चांगलं होईल, आणि मूर्तीच्या वेळेस मन शांत राहून तुम्ही आनंदी राहील. आनंदी राहिल्यानंतर तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकतात, एवढं दिलेलं आहे. म्हणून दशरथ महाराज असो, परीक्षित महाराज, भीष्मदेव, हरिदास ठाकूर, आणि सगळ्यात म्हणजे आमच्या विदगावमध्ये मी ज्या ठिकाणी राहायचो पहिले, तिथं एक व्यक्ती होता, निस्वार्थपणे सेवा करतो, मोठ्या घरातला होता, विठ्ठल रुक्माईची रोज सेवा करायचा. पण काय माहीत त्याचा स्वभाव खूप चांगला होता. मूर्तीच्या सगळ्यांच्या माफी मागितल्या, भाऊबंदकीला भेटले, आणि भेटल्यानंतर सगळ्यांशी त्याचं जे काही देणं घेणं होतं ते सगळं सॉल्व केलं. तुम्हाला विश्वास येणार नाही, आपल्याला वाटतं इस्कॉनचाच भक्त वैकुंठात जातो, नाही, तो विठ्ठल भक्त करणारा साधा सिंपल व्यक्ती होता. सकाळी उद्धव आरती करायला 5चा टाईम होता, आणि ते उद्धव तिथं सेवेकरी आहे, तो मी नौकरदार आहे. अरे उद्धव, माझ्या छातीत दुखतं रे, बघ रे पांडुरंगाकडे बघ, पांडुरंगा पांडुरंगा असं म्हणता म्हणता पांडुरंगाला 5 शिरी सोडलं. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे, शेवटचं वाक्य सांगेल, वादविवाद सगळं विसरून जगत राहा, कारण मूर्ती पुन्हा भेटण्याची संधी देणार नाही तुम्हाला. वादविवाद सगळं विसरून जा, मूर्ती तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही ह्या गोष्टीसाठी. म्हणून आयुष्यात कोण बरोबर आहे, कोण चूक आहे यावर वाद घालण्यापेक्षा नाती तुटतात. वेळ निघून गेल्यावर लक्षात येते की जिंकलेला वाद उपयोगाचा नव्हता, हरलेली माणसं मात्र परत मिळत
नाही. आणि ते म्हणतात राग, अहंकार आणि गैरसमज काही क्षणाचे असतात, पण मनुष्याचं आयुष्य भरासाठी असतं. राग, अहंकार, गैरसमज काही क्षणाचे असतात, पण मनुष्याचं आयुष्य आयुष्यभरासाठी असतं. म्हणून शक्य असेल तिथे माफ करा, समजून घ्या आणि मनाला राग सोडून द्या, कारण उद्याचा दिवस कोणासाठी राखून ठेवला माहीत नाही. आणि लक्षात ठेवा, मृत्यूच्या दारावर ठोठून येतात नाही. तो एकदा आला, पुन्हा भेटण्यासाठी माफ करा किंवा माफी मागण्यासाठी वेळ भेटणार नाही. मानण्यासाठी ही वेळ एकच आहे, मिठी मारत चला, माफ करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिवंत असताना प्रेमानं जगा, नाती सांभाळा आणि प्रत्येकाला भेटवस्तू द्या. जी जाणीव ठेवा, जेव्हा आपण जाऊ तर आपण हसना जाऊ, हसत जाऊ आणि तो रडत जाईल. आपण हसत जाऊन तो रडत बसेल, नाहीतर आपण नाही का रडत जाऊन तो हसत जात असेल तर गडबड गोंधळ आहे. आणि म्हणून एक ध्यानात ठेवायचं, हे तर झालं तुम्हाला जीवन जगण्याची कला. पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की मृत्यूच्या पहिले नाही का ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, अतिशय व्हेरी इम्पॉर्टन्स. एक म्हणजे मी मृत्यूच्या पहिले भागवतम भरपूर वेळा वाचून घेतलं पाहिजे. नाशिकमध्ये एक माताजी आहे, तिनं भागवताचा 8वा राऊंड चालू आहे तिचा वाचण्याचा, आणि ती रोज 64 माळा 32 माळा करत राहते. यात्रामध्ये पण खूप होती. म्हणून मृत्यूच्या पहिले भागवत ग्रंथ वाचा. गॅजेट्समध्ये, मोबाईलमध्ये, इंस्टा, फेसबुक, सोशल मीडियामध्ये वेळ घालू नका. जेवढा वेळ त्याच्यात जाईल ना, तर तुमच्यासोबत जी चेतना तुम्ही प्राप्त कराल ती चेतना येणार. म्हणून मृत्यूच्या पहिले भागवतम झालं पाहिजे, शिशी झालं पाहिजे, रामायण महाभारत झालं पाहिजे. किती लोक भागवत वाचल्या झाले हातवरती करा. बापरे, किती अवघड परिस्थिती. भगवद्गीता, रामायण महाभारत, बाकीचे काय भंडारा खायलाच येतात का? जरा वाटू द्या. कमाल आहे यार, अवघड आहे. भागवतम वाचा, आणि जेव्हा तुम्ही हे करता आणि भागवतम वाचा, जप करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं वैष्णव सेवा करा. या 3 गोष्टी तुम्हाला वैष्णव सेवाने आशीर्वाद भेटतील. भगवंतानं बुद्धी नाही का, भागवतानं बुद्धी तल्लप होईल, आणि जपानं नाही का चेतना शुद्ध होईल. वैष्णव सेवानं आशीर्वाद भेटतील, भागवतानं बुद्धी तल्लप होईल, आणि नामस्मरणानं चेतना नाही का कृष्ण भावना भावित राहील. आणि तेच मूर्तीच्या वेळेस तुम्हाला कामाला येणार आहे. आणि ते बाकीचं चालू द्या त्या रिलेशनमध्ये, ह्या गोष्टीमध्ये जास्त फोकस करा. आणि किती दिवस राहिले हे भगवंतन तुम्हालाच माहीत आहे. म्हणून परीक्षित महाराजांना मृत्यूच्या पहिले काय केलं, सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडल्या आणि श्रीमद भागवताचा आश्रय घेतला आणि भगवंताला प्राप्त केलं. म्हणून ते एक वाक्य, ऐ मौत जरा ठहर जा, ऐ मौत जरा ठहर जा, अभी कुछ फर्ज बाकी है. ऐ मौत जरा ठहर जा, अभी कुछ फर्ज बाकी है. कुछ दिलों को उजलाना है, कुछ आंखें ख्वाब बाकी है. याच्यामध्ये म्हणून सांगायचा मुद्दा एकच आहे, खूप सुंदर जीवन आहे. आणि एकदा ब्रजबिहारी एका प्रवचनामध्ये नेहमी सांगतात की जीवन खूप कमी आहे, त्या जीवनाला तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी घालतात का, तेच तुमचं फ्युचर असणार आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हेच मृत्यूच्या पहिले जीवनातल्या परीक्षा पास झाला तर मृत्यूची परीक्षा तुम्ही पास व्हाल. जीवनाच्या परीक्षामध्ये तुम्ही फेल झाल्या तर मृत्यूची परीक्षा तुम्ही फेल होऊ शकाल. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.